एकीकडे राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। उद्या अत्यंत महत्त्वाच्या अशा तिसऱ्या टप्प्याचं मतदान होत आहे। मात्र राज्यात सर्वसामान्य माणूस पाणी टंचाईचा भीषण सामना करतोय। विदर्भ मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळी स्थितीने तोंडचं पाणी पळवलं गेलंय। पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातला जत तालुका हा दुष्काळाने हैराण झालाय। जतमधील संख मध्यम प्रकल्प अक्षरशः कोरडा ठाक पडलाय। डाळिंबीच्या बागा सुकल्यात। नागरिकांनी पाण्यासाठी वणवण सुरू केली आहे। 2 बादल्या पाणी मिळवण्यासाठी मैलांची वाट तुडवली जाते। टँकरने गावात पुरवठा केला जातोय। मात्र कर्नाटकच्या सीमेवर असलेला उडगी तलाव देखील कोरडा पडू लागलाय। त्यामुळे टँकरही भरणार कसा असा प्रश्नच आहे। गावातून आलेलं सांडपाणी खड्ड्यात साठवून ते जनावरांसाठी आणि डाळिंबाच्या बागेसाठी वापरलं जात असल्याचं भीषण दृश्य काही ठिकाणी दिसतंय। 8 ते 15 दिवसातनं नळाला पाणी येतंय। पाण्यासाठी भांडणं नित्याचीच झाली आहेत। या भागात कोणाला मत द्यायच्यापेक्षा घशाला पडलेली कोरड शमवायची कशी असा प्रश्न आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।